मी मगाशी रमाकांत ओवळेकरांचं नाव घ्यायला विसरलो, त्याच्याबद्दल क्षमस्व, कारण त्यांनीच आम्हाला घडवलं आहे. आज आम्ही पण मोठ्या ह्याच्यात झालो ते त्यांच्यामुळेच, आणि त्यांचाच वारसा त्यांची मुलगी चांगली चालवते, त्याच्याबद्दल तिला जास्त धन्यवाद. ही पण आहे त्यांची मुलगी, ही पण वकील आहे, ही पण वकील आहे, ह्या दोघी वकील आहेत. Legend of 2026 in the memory of Advocate Ramakant Tolekar. हे आपलं 4थं वर्ष आहे आणि सुरुवातीला आपण वी स्टार्टेड विथ ओनली 4 टीम्स अँड दिस इयर आपण 8 टीम्स बरोबर खेळलोय अँड सगळे मॅचेस असेच इंटरेस्टिंग झाले. इनफॅक्ट फायनलपेक्षा पण आधीचे मॅचेस जास्त इंटरेस्टिंग झाले. बट असं आज इवन वुमन्स डे आहे, तर वुमन्स डे म्हणजे सर्वप्रथम सगळ्या आपण स्त्रिया म्हणतो, वुमन्स त्यांना खूप कोणी लेडीज म्हणतात, वुमन्स म्हणतात, स्त्रिया म्हणतात, आणि काही एक रिलिजन आहे ज्याच्यामध्ये त्यांना स्त्री पण बोलतात. सो मला तर वाटतं सगळ्यामध्ये हे स्त्री हा शब्द जास्त आम्हाला तो सूट करतो, कारण स्त्री ही घडी मोडलेली गोष्टीला बरोबर करते आणि बाई पण प्रत्येकाची घडी मोडलेली ती बरोबर करते. सो स्त्री हिचा आज आपण हिचा सन्मान आहे, ती आहे म्हणूनच सगळं आहे. आणि बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देर इज अ मॅन, आणि बिहाइंड एव्हरी मॅन वुमन इज मस्ट. सो येस, थँक्यू. तर आपल्याकडे पहिल्या सुरुवात आपण जसं देवीचं दर्शन करतो तसं आपण आपल्याकडे आज 5 देवी आहेत, इकडे एक देवी आहे. तर आपण त्यांना फेलिसिट करून आपण सुरुवात करूया कार्यक्रमाची. ह्या अशा आहेत की त्या सगळ्या सोशल वर्क आहेत, समाजसेविका आहेत, पण म्हणतात ना अशा आहेत की एकाच हातातलं दिलेलं दुसऱ्या हाताला कळत नाही. आता आज वुमन्स डेला मोठमोठ्या स्त्रियांचं तिकडे फेलिसिटेशन होत असेल, चालू असेल, पण त्यांचं कसं की एक समाजामध्ये दिसलेलं काम असतं, पण
अशा काही बायका आहेत की काही समाजात आपल्याला माहिती नाही, पण तरी ते खूप काम करत असतात आणि कोणालाही न समजता करतात. त्यांचं कौतुक करणं जास्त महत्त्वाचं आहे. सो आज आपण ह्यांचं कौतुक करूया. पहिले मी आपल्याकडे आज चीफ गेस्ट आहेत अश्विन वसावडा सर. त्यांचं ओळख म्हणजे त्यांचे बाबा हे अण्णाबापांचे खास मित्र ओळेकर साहेबांचे आणि सरस्वती शाळेचे ते ट्रस्टी. त्यानंतर आपल्याकडे आहेत श्री कृष्णा किंबवणे. ते BA MA गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर BAM युनिव्हर्सिटीमधनं झाले. दिल्ली उपसचिव केंद्रीय मंत्रालय साहित्य विभाग. ते स्वतः लेखक आहेत, कथाकार आहेत आणि समीक्षक मराठीत इंग्रजीत साहित्य पडतात. मुंबई सहसचिव केंद्रीय मंत्रालय साहित्य अकॅडमीमधनं आय थिंक तुम्ही रिटायरमेंट घेतली. तर मुद्दाम क्रिकेटर न बोलवायचं कारण आज लेजंड्स कप आहे, तर लेजंड्स कपमध्ये परत क्रिकेटर काय बोलवणार. सो आपण या दोन आपले चीफ गेस्टना बोलवले. त्याचबरोबर आपले सूरसुदान शौरास्वरचे जे म्हणतात ना पिलर आहेत ते किरण राणे आपल्यासोबत आहेत. जे आज आपण हे जे करतो त्यांचा सपोर्ट नेहमीच असतो. जसं सांगितलं बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देर इज अ मॅन. आणि आज जो असतो तरच ते वुमन सक्सेसफुल होते. अँड आदेश चांदूरकर ते आपल्याला जी ही विनर ट्रॉफी आहे ती त्यांचे जे काका आहेत त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या काकीनी उषा मधुकर चांदूरकर त्यांच्या काकीनी ती डोनेट केलेली आहे आणि त्या येऊ शकत नाही, तर त्यांच्यातर्फे आदेश सर आपल्याबरोबर आले. तर मी फक्त आता आपले किंबवणे सर जे सुरुवातीपासून इथे मॅच बघत होते, ही वॉज एन्जॉईंग. त्यांना दोन शब्द आपल्या टुर्नामेंटबद्दल कसं वाटलं तुम्हाला ते जरा सर्वांसमोर तुम्ही सांगा. मराठीतच बोलतो आज. सगळ्यात आधी इथे उपस्थित आणि अनुपस्थित दोन्ही स्त्रियांना स्त्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा अंतिम सामना जिंकल्याबद्दल पहिल्यांदा जी टीम फायनल सक्सेसफुल झाली त्या टीमलाही मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा पुढच्या खेळासाठी. आणि जनरल त्यांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन. जेवढी ही खेळाडूंनी आणि पाहणाऱ्यांनी एन्जॉय केली तेवढीच मी सुद्धा टुर्नामेंट एन्जॉय केली. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. नमस्कार मान्यवर, नमस्ते महिला मंडळ उपस्थित आणि आपले सगळे क्रिकेट. आज आपण मॅच बघत होतो, कोण जिंकणार कोण हरणार, पण जिंकणाऱ्याचं पण स्वागत आणि हरणाऱ्याचं पण स्वागत. कोणी कोणाला काय मनाला वाईट वाटून घेऊ नका. प्रत्येक जण आयुष्यात जिंकतो हरतो, वर येतो खाली जातो, असं काय. सगळ्यात जास्त मी हे करतोय ते नम्रता राणेंचं. त्यांनी फार फार कष्ट केले आणि प्रत्येक गोष्टी धावत जाणार आणि सगळ्यांना हे प्रत्येक खेळाडू त्यांना चांगले ओळखीचे आहे. त्या कुठपर्यंत जाऊ शकतात ते त्यांना माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. आम्ही मागूनच बघतो होतो. कारण तिला अटॅक आलाय गेल्या वर्षी, तरी 1-1.5 वर्षापूर्वी, तरी ती अजूनही ऍक्टिव्ह आहे. तर आपण समजून घ्या की हिने किती कष्ट केले त्याच्यामध्ये. तिच्या आभार, थँक्यू. आणि तिच्या बरोबरचे जोशी आणि आपले भरत समता यांचं पण अभिनंदन. यांनी पण फार मेहनत केली. आदेश दोन शब्द काय बोला. नाही त्यांचा आधी सत्कार तुला दोन शब्द.
मग आपले वसावडा सरांना आपण सांगूया की ते अण्णाबाबांना खूप जवळ ओळखत होते. तुम्ही अण्णाबांबद्दल 2 शब्द म्हणा, सांगा या टुर्नामेंटबद्दल. सर्वप्रथम विनिंग टीमला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि टांडसने पण खूप चांगली फाईट केल्याबद्दल त्यांच्याही शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय महिला दिनीच्या महिलांना शुभेच्छा. आज आहे त्यांच्याही शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यावर्षी महिलांनी खूप मोठा विक्रम केलेला आहे आणि वर्ल्ड कप आपल्याला जिंकून दिलं आहे, तर त्यांच्या ॲब्सेंटमध्ये त्यांनाही शुभेच्छा की स्मृती मंदाना आणि हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली जे आपण विश्वकप जिंकलं आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. माझ्याबद्दल आणि अण्णासाहेबांच्या फॅमिलीमध्ये रमाकांत डी ओळेकर आणि माझे बाबा ही जिवलग मित्र, गेले अनेक वर्ष त्यांची मैत्री. आणि सांगायचं उद्देश की एक नामांकित वकील अण्णासाहेब होते आणि माझ्या आजोबांचा पहिला केस हे अण्णासाहेबांनी घेतला होता आणि ते हारले. तर अण्णासाहेबांना त्यांना सांगितलं आजोबांना की तुम्ही आता दुसरे वकील बघा, मी हा केस हारलेलो आहे. तर त्यांनी सांगितलं तू मोठा कधी होशील, तू जर हे केस परत लढला आणि मग मला जिंकून दिलं तर मी तुला खरं मारू. तर तसं हे अण्णासाहेबांच्या तोंडातून आलेले शब्द त्यांनी मला सांगितलेलं आहे वैयक्तिक की अशी म्हणून तुझ्या भावांची आणि माझी मैत्री याच्यामुळे आहे. आणि त्याच्यामुळे अण्णासाहेबांचे आणि आमचे खूपच चांगलं घरोघर होतं. अजून एक फार मोठं उदाहरण आहे की आम्ही एक केस चर्चा करत होतो आणि मी त्यांना सांगितलं की अण्णासाहेब माझ्याकडे एक कागद आहे, तो कदाचित आपल्याला उपयोगी पडेल. लगेच अण्णांनी सांगितलं की नाही, तू घेऊन ये, आपण हा केस जिंकलो. म्हणजे केस पेपर न बघता त्यांनी सांगितलं हे केस जिंकलेलं आहे. मी त्याला स्वरूप सांगितलं कागदाचं, त्यामुळे आपण केस जिंकलेलो आहे. ब्रॅबॉन स्टेडियमवर दरवर्षी जेव्हा केव्हा टेस्ट मॅच असायच्या तेव्हा अख्ख्या ठाण्यामधनं जेवढे नामांकित वकील असो मित्रमंडळी ब्रॅबॉन स्टेडियमला आवर्जून 5 दिवस त्यांचा मुक्काम पोस्ट ब्रॅबॉन स्टेडियम असायचं. त्याच्यात माझे बाबा असायचे, आपले नामांकित वकील असायचे, हेगडे साहेब असायचे, अण्णासाहेब असायचे आणि आवर्जून त्यांनी 5 दिवस काम बंद, फक्त क्रिकेट, अशी आवड क्रिकेटची अण्णासाहेबांना होती. दुसरं म्हणजे सर्वांना आंतरराष्ट्रीय विमेन्स डेबद्दल हार्दिक शुभेच्छा. आणि आज खूप चांगले दिवस आहे आणि सगळ्या स्त्रियांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.